अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केल्याचं कळतंय। नेमकी काय या संपूर्ण संदर्भात आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे? की मला असं वाटतं की हे अजूनही अमेरिकेकडनं ही बाब कन्फर्म व्हायची आहे। याचे काही स्रोत जे मिळत आहेत ते प्रामुख्याने इस्रायलच्या माध्यमातून मिळत आहेत। परंतु जर असं घडलं असेल तर मात्र हे संघर्ष आणखीन चिघळण्याच्या दिशेने हे पाऊल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अमेरिकेचे साधारणतः 20 म्हणजे 20 मिलिटरी बेसेस हे आखातामध्ये आहेत। त्यातला कतारचा मिलिटरी बेस हा मोठा मिलिटरी बेस आहे आणि इराणने अमेरिकेला वरती हल्ला करण्याची धमकी दिली होती हे कन्फर्म होतं, परंतु ती इराण हिम्मत करेल असं वाटत नव्हतं। कारण जर तसं झालं तर मात्र एकाच वेळेला त्यांना इस्रायल आणि अमेरिकेचा हल्ला करावा लागेल। एक तर इराणला अमेरिकेने पूर्णपणे घेरलेलं आहे। हे जे मिलिटरी बेसेस अमेरिकेचे आहेत त्याच्यामध्ये इव्हन रेड सी मध्ये अमेरिकेच्या युद्धवाहू नौका आहेत आणि मग नंतर हा संघर्ष आणखीन चिघळेल आणि कदाचित तो इराणच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाचा तो असू शकतो। त्यामुळे ही बाब अजून कन्फर्म नाहीये, पण जर कन्फर्म असेल तर मात्र अमेरिकेकडनं याचं अत्यंत जोरदार प्रत्युत्तर हे दिलं जाईल आणि ते प्रत्युत्तर इराणच्या दृष्टिकोनातून देखील खूप भयानक असू शकतं। सर, रॉयटर्सकडून खरं तर ही बातमी निश्चित करण्यात आलेली आहे आणि अमेरिकेचा सगळ्यात मोठा लष्करी तळ हा कतारमध्येच आहे। त्यामुळे या हल्ल्यावरती खरं तर किती परिणाम असू शकतो, किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं? हे बघा, अमेरिकेवरती डायरेक्ट अटॅक जो आहे तो इराणला पॉसिबल नाहीये। दुसरा असा आहे की अशी शक्यता नक्कीच होती की इराण पुरस्कृत ज्या काही संघटना आहेत ज्याला इराणच्या प्रॉक्सीज असं म्हणतात, विशेष करून हुती सारखी संघटना जी येमेनमध्ये आहे, ती प्रामुख्याने काही अमेरिकन टँकर्स वरती रेड सी मध्ये अटॅक करू शकते किंवा रॉकेट हल्ले करू शकते अशा प्रकारची शक्यता ही होती। मात्र जर त्यांनी कतारच्या मिलिटरी बेसवरती अटॅक केला असेल आणि तो पण बॅलिस्टिक मिसाईलने केला असेल तर त्याचं डिव्हॅस्टेशन पण मोठं झालं असेल आणि त्यामुळे या संघर्षाला आणखीन एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ऑलरेडी इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुज वरती निर्बंध घालण्याचा किंवा ती ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जर कतारच्या मिलिटरी बेसवरती अमेरिकन मिलिटरी बेसवरती अटॅक झाला असेल तर मात्र याच्यामध्ये अमेरिकेकडनं याचं अत्यंत जोरदार प्रत्युत्तर हे दिलं जाईल आणि मला असं वाटतं की आपली अशी जी अपेक्षा होती की हा संघर्ष साधारणतः आठवड्याभरानंतर संपुष्टात येईल, पण तसं होण्याची शक्यता मात्र कमी होईल, धुसर होईल आणि हा संघर्ष आणखीन व्यापक होत जाईल असं आपल्याला म्हणावं लागेल। निश्चितच सर, आणि यानंतर आता या हल्ल्यासंदर्भातली अधिकृत माहिती आणि आणखी नेमकी काय काय माहिती येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा तुमच्यासोबत नक्की चर्चा करू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।